तर आज आपण बनवणार आहे रव्याच्या कुरडया. त्यासाठी इथे मी 1 किलो रवा घेतलेला आहे. आता हा रवा चाळून घेतलेला आहे, त्यातले घाण वगैरे बाजूला काढून घेतली आहे. तर आता त्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं. रवा बुडून वरती थोडं पाणी राहिलं पाहिजे असं पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं. आता रवा असा स्वच्छ असा त्यामध्ये बुडलेला पण आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे. आता हा रवा आपण झाकून ठेवून द्यायचा. आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी यावरती जे वरती पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं. आता हे पाणी वरती रवा न जाता फक्त वरचं पाणी गेलं पाहिजे असं हे आपण काढून घ्यायचं. आणि त्यामध्ये आता पाणी पूर्ण निघाल्यानंतर दुसरं पाणी ओतून द्यायचं. ही प्रोसेस 4 दिवस करून घ्यायची. रोज सकाळी पाणी चेंज करायचं, म्हणजे आपला रवा छान असा फुलेल. आता यामध्ये तुम्ही बघू शकता, आता रवा पण पाण्याबरोबर जातो, त्यामुळे आता पाणी पूर्ण निघालेलं आहे. आता यामध्ये मी दुसरं पाणी ओतून हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आता 4थ्या दिवशी संध्याकाळी या रव्याचा चिक काढून घ्यायचा. तेव्हा त्यावरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं. आणि आता मी दुसरं पातेलं घेतलेलं आहे, त्यावरती जी सुजीची चाळण असते ती घ्यायची आणि त्यातून आपण रव्याचा चिक काढून घ्यायचा. आता जे रवा भिजवलेला आहे तो रवा थोडा थोडा या चाळणीवरती ओतून हाताच्या साहाय्याने थोडं प्रेस करून तो रवा चाळून घ्यायचा. जर घट्ट असेल तर त्यावरती आपण थोडंसं पाणी ओतून पण काढू शकतो. आता तुम्ही बघू शकता पूर्ण रवा हा असा आपला गाळला जातो आहे. आणि जर वरती त्याचा चोथा असेल तो वरती राहतो, मोठा चोथा असतो तो वरती राहतो आणि चीक हा खाली पडतो. आता पूर्ण रवा हा आपण भिजवलेला चाळून घेऊया. आता मी थोडंसं पाणी घेऊन त्यावरती जो रवा चिटकलेला आहे तो मी गाळून घेते. आता तुम्ही बघू शकता वरच्या साईडला थोडा जो मोठा रव्याचा चोथा आहे तो राहिलेला आहे, तो आता टाकून देऊ. आता जो गाळलेला हा चीक आहे 4थ्या दिवशी संध्याकाळी झाकून ठेवायचा. आपण सकाळी त्याच्या कुरडया घालणार आहोत. आता 4थ्या दिवशी 5व्या दिवशी सकाळी जे वरती पाणी दिसते ते अलगदपणे काढून घ्यायचं. आता हे पाणी मी काढलेलं आहे. तर जेवढा रव्याचा चीक निघाला आहे तेवढंच पाणी आपण कुरडयासाठी गरम करायला ठेवणार आहेत. आता तुम्ही बघू शकता एक साईडला काठ दिसतो तेवढा आपला चीक आहे, तर आपण तेवढं पाणी बरोबर मापून गरम करायला ठेवून द्यायचं. बरोबर त्या काठाबरोबर मी पाणी इथे घेतलेलं आहे आणि एक एक्स्ट्रा कप पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे जर आपल्याला लागले तर. आता इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये ते पाणी आपण ओतून घेऊया. आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मी इथे 2 चमचे मीठ टाकून घेतलं आहे आणि यावरती झाकून याला चांगली उकळी काढून घ्यायची. आता पाण्याला उकळी आली आहे. आता मी इथे 1 कप पाणी एक्स्ट्रा ठेवलं होतं ते पाणी आपण काढून घ्यायचं.
जर लागलंच तरच ओतायचं, नाहीतर बरोबर हे परफेक्ट प्रमाण आहे. चीक जेवढा असतो तेवढंच पाणी कुरडयाला लागतं. आता मी 1 कप घातलं होतं एक्स्ट्रा, ते पाणी मी काढून घेते. आता यामध्ये लाटण्याच्या साहाय्याने एक हळूहळू चीक ओतून लाटण्याच्या साहाय्याने तो फेटून घ्यायचा. चिकाच्या गुठळ्या झाल्या नाहीत पाहिजे आणि चीक एकदम हळूहळू ओतायचा. एकदम सगळा ओतला की पूर्णपणे एक असा गठ्ठा होतो, सगळ्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे हळूहळू चीक ओतून एक साईडने सतत हलवत राहायचं, म्हणजे गुठळ्या अजिबात होत नाहीत आणि चीक पण आपला चांगला शिजला जातो. यामध्ये जर तुम्ही तेलाचा वापर केला तर कुरडयांचा नंतर वास येतो तेलकट असा, त्या जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे तुम्ही तेल ओतू नका त्यामध्ये, कारण की काही जण पीठ खाली चिकटतं त्यामुळे तेल ओततात आणि नंतर त्या कुरडयांचा थोडा तेलकट वास यायला लागतो. आता हे सगळा चीक एकजीव करून घ्यायचा. गुठळ्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या. जेवढा चीक तुम्ही जास्त घोटाल तेवढा कुरडया आपल्या हलक्या फुलक्या होतात आणि छान अशा पांढऱ्या शुभ्रही होतात. छान असं पीठ शिजलं जातं त्याचं. आता मी हे सगळं असं एकत्र करून थोडं घेते आणि गुठळ्या असतील तर त्या फोडून घेते. आता हा चीक बरोबर त्या लाटण्याबरोबर वरती येतो आहे, म्हणजे आपला अजून चीक शिजायचा आहे. आता हे आपण थोडं पीठ झाकून ठेवून द्या. थोडीशी एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे आतल्या आत चीक छान शिजतो. आता तुम्ही बघू शकता पीठ हा लाटण्याबरोबर उचलला जातो. आता हे झाकून ठेवू, थोडं एक वाफ काढून घेऊया. आता इथे मी एक वाफ काढून घेतलेलं आहे. पीठ एकदम थोडंसं शिजलेलं आहे, तसं छान असं फुगलेलं पण आहे. आता तुम्ही जर यामध्ये लाटणं घातलं म्हणजे आतमध्ये तर चीक असा खालती गेला, म्हणजे छान असा फुगलेला पण आहे आणि शिजलेलं पण आहे. छान अशी वाफ निघालेली आहे. आता थोडंसं आणि घोटून घेऊया. पिठाला त्या चिकाला तुम्ही पाणी बरोबर मापाने ठेवलं तर तुमच्या कुरडया चांगल्या होतात. नाहीतर पाणी हे जास्त झालं तर कुरडया एकदम मोडतात पण आणि पीठही एकदम पातळ होतं, सरळ कुरडया होत नाहीत. आता हे सगळे एकजीव करून घेऊया. आता बघा तुम्ही चीक हा लाटण्याबरोबर उचलताना तुटतो आहे मध्येच, मग पीठ आपलं छान असं शिजत आलेलं आहे. थोडंसं अजून शिजायला हवं. आता थोड्या वेळानं बघू शकता छान असं चीक आपला शिजलेला आहे, बरोबर तुटला जातो. जर तो चीक त्या चमच्याबरोबर किंवा लाटण्याबरोबर येत असेल तर चीक हा शिजलेला नसतो. जर मध्येच तुटत असेल तर छान असा चीक शिजला आहे. आता याच्या आपण कुरडया घालून घेऊया. आता इथे मी एक साचा घेतला आहे, त्यामध्ये कुरडयाची चकती बसवलेली आहे. आता थोडंसं पीठ यामध्ये घालूया.
त्याच्या कुरडया पाडून घेऊया.